जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। श्री समर्थ सेवा ट्रस्ट भडगाव जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने नीलकंठ महाराज रामदासी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा संत सेवक पुरस्कार 2026 नाथाष्टमीच्या पर्वावर 9 मार्च रोजी डॉक्टर विजय लाड यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार आणि मानपत्र श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य संस्थान संकेश्वर पीठ करवीर पीठाधीश्वर परम श्री सच्चिदानंद अभिनव विद्या भारती आणि शंकर भारती यांच्या शुभहस्ते तसेच भडगाव मठाचे अधिपती किसन महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर विजय लाड यांना देऊन गौरव करण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना विजय लाड यांनी भडगाव मठाची 72 वर्षाची साधना आणि 70 पेक्षा जास्त गावांमध्ये समाजातील सर्व स्तरात लोकसंग्रह करीत त्यांच्या ऐहिक व परलौकिक उत्थानासाठी पूजनीय किसन महाराज यांनी केलेल्या कार्याची समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितलेला लोकसंग्रह याचा दाखला देऊन या कार्याची प्रशंसा केली। भडगाव मठाचं कार्य हे देशाला आदर्शवत असून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला राष्ट्रधर्म जागवणारे आदर्श उदाहरण आहे असं मत व्यक्त केलं। या पुरस्कार सोहळ्यासाठी आदरणीय शरदबुवा जठार, अक्षय रेडेकर, विजय जाधव, सौ शुभदा थिटे, अपर्णा वांगीकर, मेधा कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, भोजन व्यवस्था नरेंद्र गुरुजी, महेश जोशी, केतकी, गिरीश मांगले तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी डॉक्टर महादेव ढोकरे पाटील, तानाजी कुऱ्हाडे, गडहिंग्लज चंदगडचे ज्योतिबा किरमिटे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष BJ पाटील, जिल्हा संघटक अशोक पोतनीस, राज्य सचिव श्री अरुण वाघमारे, राज्य संघटिका सौ मेधाताई कुलकर्णी, उमेश गायकवाड, राधानगरी, शिवाजी इंगळे, आजरा तालुका अध्यक्ष श्री महादेव सुतार, चंदगडचे अध्यक्ष अर्जुन गावठे, तानाजी पवार चंदगड, जिल्हा सहसचिव विजय टकले, बुदारगडचे अध्यक्ष मेंगाणे, गडहिंग्लजचे अनिल कलगुटी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सुरेख संचालन सौरशाली कुलकर्णी यांनी केलं। कल्याणकरी रामराया प्रार्थनेने सोहळ्याची सांगता झाली। सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।